इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रगरेस। जलगांव शहर के ममूराबाद रोड स्थित पूर्व महापौर ललित कोल्ले के एलके फार्म हाउस पर फर्जी कॉल सेंटर द्वारा विदेश से लोगों को कॉल कर उनसे आर्थिक ठगी करने का मामला सामने आया है। इस मामले में गिरफ्तार 7 लोगों को सोमवार 29 सितंबर की शाम 4 बजे अदालत में पेश किया गया। अदालत ने उन्हें 4 अक्टूबर तक 5 दिनों की पुलिस हिरासत में भेज दिया है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। जलगाव शहरापासून अंदाजे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर एक फार्म हाऊस आहे, ज्याचं नाव आहे कोल्हे फार्म हाऊस। त्या फार्म हाऊसवर काय बाहेर गावातले मुलं आलेलं आहे, तिथं राहायला लागलं आणि त्याचं पूर्ण संशयास्पद व्यवहार आहे अशा आम्हाला गुप्त माहिती प्राप्त झालं होतं। त्याच्या अनुषंगानं आमचं टीम काल त्या ठिकाणी येऊन शोध मोहीम केलं होतं। मग शोधमध्ये वेस्ट बेंगालचा राहणारे 4 मुलं तिथं सापडलं आणि त्याच्यासोबत 31 लॅपटॉप देखील तिथे सापडलं। ही सापडल्यावर त्याचं सायबर सेलचं आमचं एक्सपर्ट आहे त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि सायबर सेलचं लोकांनी सर्व बघून ही जी एक फेक कॉल सेंटर चालवत आहेत असे त्यांनी कन्फर्म माहिती प्राप्त झालं। मग त्याच्या अनुषंगानं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये 7 लोकांना अटक करण्यात आलेलं आहे। जे अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे मोहम्मद नूरी, शाहबाज आलम, साकिब आलम, मोहम्मद हशीर, राकेश अगरिया, ललित कोल्हे, नरेंद्र अगरिया अशा 7 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे। आणि याचं मोडस ऑपरेंडी अशी आहे, या इथून म्हणजे VoIP मधून कॉल्स करतात जे US, कॅनडा आणि इतर फॉरेन देशातल्या राहणाऱ्या नागरिकांना आणि त्यांना अमेझॉन सर्व्हिसेस किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या सर्व्हिसेस असा बहाणा सांगतात, त्यांना विश्वास संपादन करतात आणि त्यांच्याकडनं OTP आणि इतर डेटा जे प्रायव्हेट डेटा आहे ते घेतात आणि त्याच्यानंतर तिचे पैसे लुटण्याचं काम करतात आणि लुटलेले पैसे वेगवेगळ्या मार्गाने परत इथं इंडियात आणतात। अशा ह्यांचं मोडस ऑपरेंडी असतात। मग या अनुषंगानं आता 7 लोकांना अटक करण्यात आलेलं आहे। अजूनही 20 ते 22 लोक फरारी आहे। या 20 ते 22 लोकांना अटक करण्याचं आमचं टीम्स रवाना झालेलं आहे आणि लवकरात लवकर यांना अटक करूया। फार्म हाऊस आहे, फार्म हाऊसचं ओनर आहे ललित कोल्हे म्हणून एक माणसं आहे। म्हणून म्हणजे त्यांनाही देखील आम्ही आरोपी केलं आणि त्यांनाही आम्ही अटक करण्यात आलेलं आहे। प्रमुख सूत्रधार 2 लोक मुंबईचे रहिवासी आहे असं आमचं नाव समोर आलेलं आहे आणि ही जे लोकांना अटक करण्याचा आमचं टीम प्रयत्न करत आहे। आज ललित विजय कोल्हे यांना व इतर आरोपींना कोर्टात हजर केले गेले। आपल्याला सगळा बेसिकली विषय माहिती आहे की त्यांच्या फार्म हाऊसवर काल पोलिसांनी रेड टाकली। रेड टाकताना त्यांचं असं म्हणणं आहे की या फार्म हाऊसला एक इल्लीगल ऑनलाईन सेंटर जो आहे तो तिथे चालू आहे आणि त्या संदर्भात काल गुन्हा दाखल झाला या सगळ्यांविरुद्ध आणि आज त्या सगळ्या आरोपींना कोर्टात हजर केलं गेलं। आज प्रामुख्याने ललित विजय कोल्हे यांच्यातर्फे मी, आमचे सोबत सिनियर काउन्सिल ॲडव्होकेट अखिल इस्माईल आणि इतर वकिलांकडे ॲडव्होकेट मुकेश शिंपी यांनी कामकाज पाहिलं। आज पोलिसांनी त्यांची एकूण 10 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती। त्यात त्यांनी बरेचसे विषय समोर आणले होते की या सगळ्या आरोपींची कस्टडीची का गरज आहे। त्या विषयावर आम्ही सगळ्यांनी युक्तिवाद केला आणि आम्ही सांगितलं प्रामुख्याने जे काही सेक्शन्स लावलेले आहेत त्यात 111 BNS ॲक्ट म्हणजे संघटित गुन्हेगार ज्यांना म्हणतात, ज्याला आपण एक सिंडिकेट म्हटला जातो, तसा हा सिंडिकेट नाही असं युक्तिवाद आमच्याकडून केलं गेलेलं आहे। इतर जे गुन्हे होते ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, टेलिकम्युनिकेशन ॲक्ट आणि BNSS ॲक्ट संदर्भात होते। त्यात प्रामुख्याने त्यांचं असं म्हणणं होतं की इथे इल्लीगल सेंटर जो चालू होता हा खूप एक मोठा इंटरनॅशनल रॅकेट आहे आणि या रॅकेटसाठी यांची 10 दिवसाची पोलीस कस्टडी आम्हाला आवश्यक आहे। सगळे 3 वकिलांकडून जोरदार युक्तिवाद केले गेले आणि युक्तिवाद झाल्यानंतर आज मेहरबान न्यायालयाने त्या सगळे संशयितांना 5 दिवसाचं PCR दिलेलं आहे। म्हणजे मला वाटतं 4/10 पर्यंत त्यांचं PCR दिलं गेलेलं आहे।